नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह त्यांची गँग पोलिसांच्या कोठडीत आहे। पण या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। पण अशातच आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे सोबत गुन्हेगारी करायचे याबद्दलचा एक पुरावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। बीड मधील 2007 मधील प्रकरणातील एका FIR मध्ये दोघांचेही नाव एकत्र असल्याचं दिसत आहे। पण या संपूर्ण प्रकरणात पुढे धनंजय मुंडे यांचे नाव वगळण्यात आले असल्याची माहिती देखील समोर आली आहे। पण हा FIR मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। बीड जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर एक जुना 18 एप्रिल 2007 चा FIR व्हायरल झाला आहे। या व्हायरल होत असलेल्या FIR सोबत एक मेसेज देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा असल्याचं म्हटलं जात आहे। विषय असा आहे की सन 2007 मध्ये किशोर फड याला जीवे मारण्याच्या आणि गाडी जाळण्याच्या प्रकरणात दोघे आरोपी आहेत, असंही या FIR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, चला तर बघूया। 18 एप्रिल 2007 चे प्रकरण आहे। किशोर श्रीरंग फड यांनी ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। या FIR मध्ये धनंजय पंडित मुंडे, रामेश्वर व्यंकटराव मुंडे आणि वाल्मिक कराड अशी आरोपींची नावं आहेत। सदरील तारखेला परळ येथील स्टेडियम मधील सांस्कृतिक सभागृहात भंगार लिलावाचा कार्यक्रम होता। किशोर फड हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीने तिथे पोहोचले असता धनंजय मुंडे, रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासह 20 ते 25 जणांनी गाडी अडवली आणि धनंजय मुंडे त्यावेळी म्हणाले की आज भंगाराचा टेंडर आहे, त्यामुळे तू बोली लावू नकोस, सदर टेंडर मी घेणार आहे। त्यावर फड म्हणाले की मी बोली लावू शकतो, ही लोकशाही आहे। असं म्हटल्यावर लगेच धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी माझ्या मेहुण्याच्या स्कॉर्पिओवर रॉकेल उत्तर। त्यावेळी मी आणि माझा ड्रायव्हर बालाजी घुले असे आम्ही दोघे जण गाडीत होतो। तेव्हाच धनंजय मुंडेंच्या हातात रिव्हॉल्वर होती, रामेश्वर मुंडेंच्या हातातही रिव्हॉल्वर होती। धनंजय मुंडे यांनी गाड्यांवर रिव्हॉल्वर ताणून धरली आणि मला म्हणाले खाली उतरला तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली। त्यानंतर आमची स्कॉर्पिओ गाडी पेटवून दिली। आम्ही घाबरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी दरवाजा दाबून धरला। तसंच सोबतच्या लोकांनी आमच्या गाडीवर तुफान दगडफेक सुरू केली। ती लोक थोडी बाजूला झाली तेव्हा आम्ही बाहेर पडलो। त्यावेळी माझे शर्ट जळाले आणि माझा उजवा हात जळाला। संपूर्ण स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली। या गाडीची किंमत जवळपास साधारण 8 लाख रुपये होती। सदरचा प्रकार पाहून त्यावेळी अभिजित पंढरीनाथ मुंडे, संजय प्रल्हादराव बचाटे आणि सायस भोदाले आणि इतर लोकांनी येऊन धाव घेतली आणि सोडवासोडव केली। तेव्हा हे लोक तिथून निघून गेले। या प्रकरणी परळी पोलिसांनी धनंजय मुंडे, रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक कराडसह 25 जणांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला होता। एकीकडे माझा आणि वाल्मिक कराडचा संबंध नाही असं म्हणणारे धनंजय मुंडे यांचं नाव या FIR मध्ये कसं आलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा हा पुरावा आहे। असा मेसेज व्हायरल होत असल्याने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत गुन्हे करायचे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान या प्रकरणी पुढे धनंजय मुंडे यांचे नाव या प्रकरणातून वगळण्यात आलं होतं अशी माहितीही समोर आली आहे। आता याची नेमकी सत्यता काय, धनंजय मुंडे यावर काय प्रतिक्रिया देतात, या प्रकरणाचं पुढे काय झालं असे अनेक खुलासे येत्या काळात होतीलच। मात्र धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता वाढत चालल्या आहे हे मात्र निश्चित। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।